राम जय शिवराय. कदम. अध्यक्ष महोदय, की महाराष्ट्रामध्ये मेडिकल क्षेत्रात रुग्णांची मोफत ऑपरेशन करून देण्याचे काम माझ्या मतदारसंघात मी गेली 15 वर्ष करतो आहे. आणि या 15 वर्षातला अनुभव असा आहे की कट प्रॅक्टिस नावाचा एक अतिशय भयानक विलक्षण असा प्रकार पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. आपण ब्लड चेक करायला गेलो, जो डॉक्टर लिहून देतो त्या डॉक्टरला 25% पासून 40% पर्यंत कमिशन त्या डॉक्टरला दिलं जातं परस्पर त्या लॅबकडून. म्हणजे एखादा रुग्ण एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट जरी झाला तरी तिथे 25% पासून 40% पर्यंतची कट प्रॅक्टिस आहे. म्हणजे एखादा रुग्ण जर ₹1,00,000 भरत असेल तर खरं त्या ₹1,00,000 40,000 रुपये जो डॉक्टर सुचवतो, प्रिस्क्रिप्शन देतो, त्या डॉक्टरला ते कट प्रॅक्टिसच्या नावाखाली दिले जातात. अध्यक्ष महोदय, झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरिबांना कसं परवडणार आहे? आणि मी पूर्ण माहिती घेतली. चेकनी पैसे देतात हे लॅबवाले, हे हॉस्पिटलवाले चेकनी पैसे देतात त्या डॉक्टरला. कधीपर्यंत चालणार आहे हे? नवीन सरकार अतिशय सकारात्मक सरकार आहे. माननीय मुख्यमंत्री अतिशय चांगले धोरणात्मक निर्णय घेणारे माननीय मुख्यमंत्री आहेत. पूर्ण महाराष्ट्राला परिचय आहे. माझी सरकारला विनंती आहे की मुंबई महाराष्ट्रातली ही कट प्रॅक्टिस लॅबमधली असेल, हॉस्पिटलमधली असेल, ही 100% बंद झालीच पाहिजे. त्याच्यासाठी काही कायदा करावा लागत असेल, कायदा करण्याची आवश्यकता असेल, जरूर कायदा करावा. पण या कट प्रॅक्टिसच्या नावाखाली रुग्णांना लुटलं जातं आहे. या बाबतीत मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो आणि शासनानं कठोर कायदा करावा अशी विनंती करतो. आणि जाता आता माझ्या मतदारसंघामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात मी पाण्याच्या टाक्या पास करून घेतल्या. पण तिथे लोक आग्रह असा होता की मैदानाच्या खाली टाकी बनवू नका. मग त्या ठिकाणी BMCचं मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये आपण ती नवीन पाण्याची टाकी बनवतो आहोत. सरकारनं महापालिकेला निर्देश देऊन त्या ठिकाणी ताबडतोब पाण्याच्या टाकीची जी वर्क ऑर्डर झालेली आहे, फक्त जागा बदलायची आहे. तर BMC विक्रोळीला BMCचं मार्केट आहे, त्या ठिकाणी पाण्याची टाकी लवकरात लवकर त्या टाकीचं काम सुरू व्हावं. आणि माझ्या मतदारसंघातली टोटल जुनी गंजलेली सडलेली पाईपलाईन बदलण्याचं काम महापालिकेनं हाती घेतलं टप्प्याटप्प्यानं. ते देखील गतीनं व्हावं अशी माझी सरकारकडे महापालिकेला निर्देश द्यावीत अशी विनंती आहे. LBS रोडवर मी जवळपास 4.2 किलोमीटरचा 700 कोटीचा ब्रिज पास करून घेतला आहे. RCT मॉलपासून कुर्ल्याला बैल बाजारपर्यंत. त्या ब्रिजचंही काम लवकरात लवकर सुरू व्हावं, जेणेकरून माझ्या घाटकोपरच्या मतदारसंघातल्या रखडलेला SRAचा प्रकल्प हा लवकर गतीनं पूर्ण होईल. कारण माझ्या घाटकोपरून जर BKCला 10 मिनिटात त्या ब्रिजमुळे लोक जाऊ शकली किंवा BKCतून येणारा माणूस माझ्या घाटकोपरला 10 मिनिटात येऊ शकला तर माझ्या पूर्ण घाटकोपरचे रखडलेले SRAचे प्रकल्प तेच गतीनं पूर्ण होतील. तर माझी शासनाला विनंती आहे की महापालिकेला निर्देश देऊन याही ब्रिजचं काम तात्काळ सुरू करावं. श्री अजय चौधरी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून औचित्य